राहुरी विद्यापीठ परिसरात चहा व नाश्त्याचे हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकाकडे आठवड्याला खंडणीची मागणी करत मारहाण, तोडफोड आणि रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 30 मे रोजी सकाळी घडली। या प्रकरणी राहुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनोज बबन तट, वय वर्ष 30, हे राहुरी तालुक्यातील विद्यापीठ परिसरात वास्तव्यास असून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एडेश्वरी टी सेंटर या नावाने चहा व नाश्त्याचे हॉटेल चालवतात। फिर्यादीनुसार आरोपी कुंदन पाटीलबा बाचकर, राहणार गोटुंबे आखाडा, तालुका राहुरी, हा नेहमी हॉटेलवर जाऊन दमदाटी करत फुकट चहा व पाण्याच्या बाटल्या घेत असे। तसेच आपल्या मित्रांनाही तेथे बोलावून त्यांनाही मोफत चहा व पाणी देण्यास भाग पाडत होता। शुक्रवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास आरोपी हॉटेलवर आला। यावेळी त्याने हॉटेल मालक मनोज तट यांना, तुला येथे दुकान चालवायचे असेल तर मला आठवड्याला 1000 रुपये द्यावे लागतील। मला चहा आणि पाण्याच्या बाटल्या फुकट दिल्या नाही तर तुला जीवे ठार मारेन आणि येथे व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। यावेळी आरोपीने स्वतःला एका आमदाराचा निकटवर्ती असल्याचे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र मनोज तट यांनी फुकट चहा देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतापला। त्याने मनोज तट व त्यांची आई मंगल तट यांना शिवीगाळ करत हाताने तसेच दगडाने मारहाण केली। या मारहाणीत दोघेही जखमी झाले। इतक्यावरच न थांबता आरोपीने हॉटेलमधील कप, काचेचे ग्लास आणि काउंटरची तोडफोड करून नुकसान केले। तसेच गोंधळाच्या वेळी मनोज तट यांच्या खिशातील 5300 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे। या घटनेनंतर मनोज तट यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार आरोपी कुंदन बाचकर याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 629/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार मारहाण, धमकी, खंडणी, लूट व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच राहुरी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेऊन गजाआड केले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास बैराळ करीत आहेत।